हॅलो, गुड आफ्टरनून. चलो आज आपण संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पुढचे काही क्वेश्चन्स घेत आहोत. ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील काही. ठीक आहे, रिव्हिजन होऊन जाईल तुमची. तर पहिला प्रश्न आज असणार आहे बघा. RT-PCR ह्या कोविड चाचणीचं संक्षिप्त म्हणजे याचा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारलाय. व्हॉट इज RT-PCR? आता RT-PCR आपण बरंच ऐकलेलं आहे 2 वर्षापासून. त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन. PCR चा लॉंग फॉर्म पॉलिमरेज चेन रिॲक्शन. तर हे जेनेटिक मटेरियल जो असतो ना, पॅथोजन्स जे आपल्याला आजार तयार करतात, तर यांचं जेनेटिक मटेरियल यात आपल्याला बघायला मिळतं. तर कोणत्या पॅथोजनचं जेनेटिक मटेरियल आहे हे कळतं आणि याच्यावरनं कळतं की शरीरामध्ये काय इन्फेक्शन झालं आहे की नाही. तर इथे आपण कोविडच्या चाचणीसाठी हे बघत होतो, राईट. तर रिव्हर ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन हे लक्षात ठेवा. RT-PCR. आणि याच्यात बघा, RT-PCR ज्यांनी आता तुमच्यापैकी कोणीही टेस्ट केली पण असेल, फॅमिलीमध्ये केली असेल, तर याच्यामध्ये CT व्हॅल्यू येत असते. लक्षात ठेवा, CT व्हॅल्यू. तर CT व्हॅल्यू काय असतं ना, थ्रेशहोल्ड तुम्हाला दाखवतं. हे काय असतं ना, RT-PCR मध्ये हे एक मशीन असतं. लक्षात ठेवा, याच्यामध्ये जे पण तुमच्या नाकातनं गळ्यातनं स्वॅब घेतले जातात, हे ते स्वॅबचे काही लिक्विड फॉर्म करून ते मशीनमध्ये टाकलं जातं आणि तो मशीन फिरवला जातो. आणि लक्षात, जेवढ्या लवकर समजा 2-3 चक्र फिरवले गेले आणि हा जेनेटिक मटेरियल समजला, तर CT व्हॅल्यू ही काय असणार आहे, मग कमी असणार आहे. की तुमचं फॉर एक्झाम्पल 5 चक्र फिरवले आणि 5 चक्रातच काय झालं की तो मटेरियल, जेनेटिक मटेरियल, त्या जंतूचे काही तत्व दिसले, तर CT व्हॅल्यू काय झाली, 5 झाली. म्हणजे CT व्हॅल्यू 5 झाली म्हणजेच काय की 5 चक्रमध्ये हे जेनेटिक मटेरियल कळून गेला ना, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये खूप सारे व्हायरसचा लोड आहे, खूप जास्त व्हायरस तयार झालेली आहे, राईट. काही वेळेस CT व्हॅल्यू ही तुम्ही बघणार की खूप 24, 20, 22 एवढी पण संख्या दिसते. इथे एक्झाम्पल आपण 22 घेऊ. तर 22 CT व्हॅल्यू म्हणजेच काय की 22 चक्र फिरवल्यानंतर कुठे तो जेनेटिक मटेरियल दिसला आहे. लक्षात, म्हणजेच काय, याच्या शरीरामध्ये जे व्हायरस आहे यांची संख्या कशी आहे, कमी आहे. क्लिअर सगळ्यांना? आता इथे काही जण कन्फ्यूज होतील, कारण आपण सेकंड वेव्ह मध्ये आपण बघितला व्हॉट इज CT स्कोर. CT स्कोर हे CT स्कॅनचं स्कोर आपण वेगळा बघत होतो, आणि ही CT व्हॅल्यू हा थ्रेशोल्ड म्हणजे व्हायरसचे लोड शरीरामध्ये किती हे कळतं याच्यावरनं. आणि CT स्कोर हा CT स्कॅन, छातीचा लंग्सचा CT स्कॅन काढून तो कळतो, म्हणजे पर्सेंटेज वाईज असतो की किती लंग्स तुमचे इन्फेक्ट झाले आहे, किती लंग्सवर किती टक्के लंग्स खराब झाले आहेत, हे कळतं CT स्कोरवरनं. क्लिअर? तर RT-PCR हे एवढं एक लक्षात ठेवायचं आहे, राईट. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन नाव. वेट, अरे पुढे का जात नाहीये. ठीक आहे, चलो. जिवंत पेशीचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? इथे प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, जिवंत पेशीचा शोध विचारलाय का? नाही. हे बघा, फक्त पेशीचा शोध विचारलं असतं ना, हाच प्रश्नाला आपण कधी फक्त पेशीचा शोध विचारलं असतं तर तुमचं उत्तर आलं असतं रॉबर्ट हुक. पण इथे प्रश्न काय, जिवंत पेशीचा शोध कोणी लावलेला आहे? ते हे लावलं आहे लेव्हन हुक यांनी, अँटोनी वॉन लिव्हन हुक. लिव्हन हुक हे लक्षात ठेवा, 74 मध्ये 1674 मध्ये हे अभ्यास करत होते. तर मायक्रोस्कोपच्या खाली यांनी काही हालचाली दिसल्या, म्हणजे पेशी त्यांना हलताना दिसल्या, आणि हालचाल न दिसल्या म्हणून त्यांनी एक शब्द वापरला, ॲनिमिक्युलस. म्हणजेच काय, जसं प्राणी आपण शरीर हलतो ना, तसं त्यांना त्या पेशी हलताना दिसल्या. त्याच्यानंतर कळालं की हे एक जिवंत पेशी आहेत. तर यांनी कोणत्या कोणत्या पेशींचा शोध लावलं, ते म्हणजेच जीवाणू, बॅक्टेरिया आलं लक्षात, त्याच्यानंतर शुक्राणू आलं लक्षात, म्हणजे ज्याला आपण स्पर्म्स म्हणतो, आणि प्रोटोझोआ आदिजीव आलं लक्षात, आदिजीव प्रोटोझोआ आलं लक्षात. यांचा शोध लेव्हन हुक यांनी लावला होता. आता रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला आपण असं म्हणतो, पण रॉबर्ट हुक यांनी ज्या पेशी बघितल्या होत्या ना, जसं तुम्हाला माहिती आहे, कॉर्कचा झाड, बुच्च झाडचा काप त्यांनी बघितला होता. आले लक्षात, ज्या मृत पेशी होत्या, तर मृत पेशीचा शोध कोणी लावला, तर तुम्ही सांगू शकतात रॉबर्ट हुक. किंवा पेशीचा शोध कोणी लावला, रॉबर्ट हुक. आणि जिवंत पेशी लुवॅन हुक. आता इथे दुसरे जे ऑप्शन्स आहेत, झॅकॅरिस जॉन्सन यांनी सूक्ष्मदर्शक म्हणजेच मायक्रोस्कोप, पहिला जे आपण म्हणतो ना कंपाऊंड मायक्रोस्कोप, हा यांनी तयार केला होता. हे ॲक्च्युली हे चष्मे तयार करणारे होते, झॅकॅरिस जॉन्सन हे. यांनी इव्हन असं म्हणू शकतो की पहिला मायक्रोस्कोप, पहिला ऑप्टिकल टेलिस्कोप पण यांनी तयार केला होता, राईट. आणि रॉबर्ट ब्राउन यांनी कसला शोध लावला होता, पेशीमधला एक अंगक न्यूक्लियसचा, कशाचा, केंद्रकाचा शोध लावला होता रॉबर्ट ब्राउन यांनी. ओके, चलो आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. मधुमेहाच्या रोगात ह्या संप्रेरकाचे प्रमाण कमी होते.
मधुमेह. मधुमेह म्हणजेच काय इंग्लिशमध्ये याला आपण म्हणतो डायबिटीस. काय म्हणतो याला आपण? डायबिटीस. व्हेरी सिम्पल क्वेश्चन, राईट? तर ह्या संप्रेरक हॉर्मोनचे प्रमाण कमी होते, तर दॅट इज इन्शुलिन. म्हणून काही जे डायबिटिक पेशंट असतात, खूप वर्षापासनं डायबिटीज आहे किंवा त्यांची शुगर गोळीने कंट्रोलमध्ये येत नाही, मग त्यांना वरतून इन्शुलिन द्यावं लागतं. आलं लक्षात? यस. आणि इन्शुलिन हा जो संप्रेरक आहे ना, हा आपल्या शरीरातील स्वादपिंडू, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पॅनक्रियास, स्वादपिंडू हे तयार करत असतो इन्शुलिन. आलं लक्षात? यस. आता ॲड्रेनालिन ही जी ग्रंथी आहे ना, आपल्या किडनीच्या वरती, लक्षात ठेवा, किडनीच्या वरती ही स्थित असते ॲड्रेनालिन ग्रंथी. तर ही ग्रंथी जी आहे ना, ॲड्रेनालिन हे संप्रेरक तयार करते, जे आपल्या हृदयाचे ठोके म्हणा किंवा श्वास हे असं याच्यावर नियंत्रित करत असते ॲड्रेनालिन हॉर्मोन. ओके. यस. थायरॉक्सिन ही थायरॉइड ग्रंथी ही चयापचय याच्यावर. आणि ऑक्सिटोसिन याला आपण बर्थ हार्मोन पण म्हणतो. काय म्हणतो याला? बर्थ हॉर्मोन म्हणतो. कारण की ज्या वेळेस नॉर्मल डिलिव्हरी होते, नॉर्मल नैसर्गिक प्रसूती जेव्हा होते ना, त्यावेळेस ऑक्सिटोसिन हे काय करतं ना, कॉन्ट्रॅक्शन, आकुंचन घडून आणते आणि बेबी आउट व्हायला मदत करते, म्हणून याला बर्थ हार्मोन पण म्हणतात. ओके. आणि ही पिट्युटरी ग्रंथी तयार करत असते ऑक्सिटोसिन, पोस्टेरियर पिट्युटरी. ओके. नेक्स्ट आता अयोग्य विधान निवडा. मानवी शरीरातील यकृत ही सर्वात मोठी बाह्यस्त्रवी ग्रंथी आहे. बरोबर. इट इज अ एक्झोक्राइन ग्लँड. एक्झोक्राइन तुम्हाला माहिती, ज्यावेळेस तुम्ही ग्रंथी अभ्यास करता तर बाह्यस्त्रवी आणि आंतरस्त्रवी. एक्झोक्राइन म्हणजेच काय की यातले जे स्त्रव असतात ना, हे बाहेर टाकले जातात, हे डायरेक्ट रक्तामध्ये मिसळत नाही, म्हणून याला आपण काय म्हणतो? एक्झोक्राइन. मानवी शरीरातील यकृती सर्वात मोठी काय आहे? एक्झोक्राइन ग्रंथी आहे. अशी पण ही सगळ्यात मोठी ग्रंथी आहे लिव्हर. ठीक आहे. लिव्हर हे यकृत हे पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यात आढळते, तर नाही, हे फक्त कोणामध्ये आढळतं? वर्टिब्रेट्स, पृष्ठवंशीयांमध्ये. अपृष्ठवंशीयांमध्ये हे आढळत नाही, म्हणून अयोग्य विधान तुमचं ऑप्शन 2 येणार, राईट? आता पुढचे पण विधान बघूयात आपण. यकृतात जीवनसत्व के, ड व ई हे साठवले जातात. बरोबर. विटामिन के, विटामिन डी आणि विटामिन ई हे काय होतात? याच्यामध्ये स्टोर होतात. क्लिअर सगळ्यांना? ओके. सो आणि नेक्स्ट, आणि तुम्हाला हे पण लक्षात आले असेल की हे जे पण आता आपण विटामिन्स लिहिले, के, डी, ई, हे सगळे फॅट सोल्युबल आहे ना, हे स्टोर होऊ शकतात. हे फॅट सोल्युबल आहे म्हणून हे शरीरामध्ये कुठेतरी साठवले जातात. जेव्हा आपण विटामिन्स बघतो, विटामिन्समध्ये काही आपण पाण्यात विरघळणारे पण बघतो, जे आपल्या शरीरात साठवले जात नाहीत, जसं विटामिन सी आणि विटामिन बी. ओके. अल्ब्युमिन या प्रथिनाची निर्मिती यकृताद्वारे होते. यस. अल्ब्युमिन हे लिव्हरमध्ये तयार होतं आणि याचं खूप मोठं रोल आहे अल्ब्युमिन. आणि लक्षात, हे पाण्याचं बॅलन्स आपल्या शरीरात राखण्यास मदत करत असते अल्ब्युमिन. यस. ठीक आहे. ओके. चलो, तो नेक्स्ट आता जोड्या लावा. कर्पर चेता म्हणजे क्रॅनियल नर्व्स आहेत हे. आलं लक्षात? आणि त्याचे नाव आता लक्षात ठेवा. क्रॅनियल नर्व्स आपल्या शरीरात किती जोड्या आहेत? 12 जोड्या आहेत. आणि हे 12 जोड्या तुम्हाला एक क्रमाने लक्षात ठेवायचे आहे. 1 2 3 4 ह्या क्रमात तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहे, पूर्ण 12. ओके. आणि हे रोमन लेटर्समध्ये लिहिलेले असतात 12 जोड्या, राईट? तर इथे तुम्हाला पहिल्या क्रमांकाची क्रेनियल नर्व कोणती आहे? तर दॅट इज ऑल फॅक्टरी. कोणती आहे ती? ऑल फॅक्टरी. बहुती नाकात ती जात असते, राईट? दुसरी आहे ऑप्टिक, डोळ्यात जाते ती, दॅट इज ऑप्टिक नर्व. 10वी आहे ती आहे वेगस. ठीक आहे. वेगस नर्व ही जी आहे ना, ही 12 कर्पर चेता क्रेनियल नर्व्स पैकी सगळ्यात लांब जी आपण म्हणतो ना क्रेनियल नर्व कोणती आहे? तर ती आहे वेगस. ठीक आहे. ही हृदयामध्ये, पोटाच्या तिथे सगळीकडे याचं विस्तार आहे वेगस नर्वचं. आणि 12वी जी आहे ना, ती कोणती आहे? हेपोग्लॉसल, जे जिभेमध्ये असते, हेपोग्लॉसल. क्लिअर? तर यामध्ये सगळ्यात लांब, ह्यामध्ये नाही, अशी पण 12 जोड्यांमध्ये लांब कोणती आहे? वेगस आहे. क्लिअर सगळ्यांना? तर ही 12 जोड्या सगळ्यांनी लेक्चर झालं की लिहून घ्या. लिहिल्या असतील तर परत एकदा रिवाइज करा. दिस इज ऑल फॅक्च्युअल, विसरू शकतात तुम्ही. क्लिअर? चलो, सो याचं उत्तर काय येणार मग? 1 2 3 4, तर ऑप्शन 2 इज द आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नाव. येस. जोड्या लावा आता. परत जोड्या लावा आहेत. सो इथे बघा, जीवनसत्व, विटामिन्स आणि त्याचे शास्त्रीय नाव दिले, सायंटिफिक नेम. सो विटामिन ए ला आपण काय नावाने ओळखतो? शास्त्रीय नाव काय त्याचा? रेटिनॉल. काय आहे? रेटिनॉल. ओके. जीवनसत्व क, विटामिन सी काय नावाने ओळखलं जातं? एस्कॉर्बिक ऍसिड. ओके. विटामिन सी. विटामिन ई काय नावाने ओळखलं जातं? विटामिन ई टोकोफेरॉल. ओके. आणि जीवनसत्व B12 हे ओळखलं जातं कोबालामाइन. ओके. तर याच्यावरनं तुमचा आन्सर काय येतं? ऑप्शन 3 इज द
आन्सर. तर सायंटिफिक नेम्स लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला, बरेच जे आहेत लक्षात ठेवा. विटॅमिन आता इथे ए सी डी हे दिले आहेत. कॅल्सिफेरॉल विटॅमिन डी ला म्हटलं जातं. लक्षात हे लक्षात ठेवा. आणि जीवनसत्व B12 जे आहेत ना, याच्या कोबालामाइन आहे. तर याच्यामध्ये एक मेटल जे असतो दॅट इज कोबाल्ट. तो कोणता असतो? कोबाल्ट. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे, राईट. आता इथे जीवनसत्व रेटिनॉल दिलेला आहे. तर रेटिनॉल जो तुम्ही म्हणतात ना, विटॅमिन ए ची जेव्हा डेफिशियन्सी होते, कमतरता होते, ते हे डोळ्यावर परिणाम करतं की नाही? यस. तर रेटिना डोळ्यात एक भाग असतो, त्याच्यावर हा शास्त्रीय नाव तुम्ही लक्षात ठेवणार. क्लिअर सगळ्यांना? यस. हे काही नाव विटॅमिन आता इथे दिलेले नाहीये, पण आपण इथे लिहूया. डी ला काय नावाने ओळखलं जातं? कॅल्सिफेरॉल. काय नावाने ओळखलं जातं? कॅल्सिफेरॉल. ओके. विटॅमिन के सी, विटॅमिन के इथे लिहित आहे मी. विटॅमिन के हे काय नावाने ओळखलं जातो? फायलोक्विनॉन. सी. तुम्ही अदरवाइज तुम्ही हे बघून घ्या, प्रत्येक पुस्तकामध्ये बघायला मिळेल. B1 थायमिन है ना. आता बघा, बी कॉम्प्लेक्स म्हणतो की नाही आपण, बी कॉम्प्लेक्स असं म्हणतो, बी जीवनसत्वचं कॉम्प्लेक्स म्हणतो. तर राईट, तर बी जीवनसत्वमध्ये किती विटॅमिन्सचा समूह येतो? 8 विटॅमिन्सचा समूह येतो. किती? 8 विटॅमिन्सचा. तर ते 8 विटॅमिन्स बीचे कोणते आहेत? B1, B2, B3, बघा B4 नाही आहे, दॅट अगेन B5, B6, B7, अगेन B8 नाही आहे, त्याच्यानंतर येतं B9 आणि B12. ठीक आहे. तर बघा, B4 एक येत नाही आणि एक B8 येत नाही. तर हे पण एक लक्षात ठेवा. असे 8 काय म्हणतात विटॅमिन्स आहेत बी कॉम्प्लेक्स मध्ये. ओके. चलो, सो नेक्स्ट, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. विसंगत पर्याय निवडा. ओके. विसंगत पर्याय निवडा. आता काय विसंगत म्हणजेच ऑड मॅन आउट काढायचं तुम्हाला. काय वाटतंय तुम्हाला विसंगत पर्यायाच्या मध्ये? मायकोप्लाझ्मा, ऍक्टिनोमायसिड, सायनोबॅक्टेरिया, युग्लिनॉइड्स. ओके. तेच उत्तर येणार युग्लिनॉइड्स. काय येतं आहे? युग्लिनॉइड्स. बिकॉज हे जे तिघवरची जे आहेत ना, ते कोणत्या सृष्टीतले सजीव आहे? सृष्टी मोनेरा. कोणत्या सृष्टीतले सजीव आहेत? हे सृष्टी मोनेरा. आणि युग्लिनॉइड्स हे कोणत्या सृष्टीचे सजीव आहे? प्रोटिस्टा. कोणत्या? प्रोटिस्टा. आलं लक्षात? सृष्टीचे आहेत, म्हणून उत्तर काय येणार तुमचा? युग्लिनॉइड्स. ठीक आहे. आता याचे चार जे आपण बघितले नाही, चारही पण सजीव हे काय आहेत? दे आर एकपेशीय, युनिसेल्युलर. दे आर युनिसेल्युलर, एक पेशीय सजीव आहे. बरोबर. क्लिअर सगळ्यांना? यस. पण हे वरचे तीन सृष्टी मोनेराचे आहेत. यस. आणि खालचा युग्लिनॉइड प्रोटिस्टाचा आहे, म्हणून विसंगत कोणता येतो? युग्लिनॉइड्स. युग्लिनॉइड्स हे काय आहेत? अजून युकॅरियोटिक, म्हणजेच काय आहे? दृश्य केंद्री. आणि वरचे तीन जे आहेत ते काय आहे? प्रोकॅरियोटिक, आदि केंद्री. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. जोड्या लावा. अगेन मी जोड्या लावा जास्त घेतल्या, म्हणजे जास्त कंटेंट तुम्हाला मिळेल, राईट. आता झू फ्लॅचेलेट्स, सार्कोडिन्स, स्पोरोझोन, सिलिएट्स. आता हे जोड्या लावामध्ये ह्या संबाते जे पण सजीव आहेत ना, हे कोणत्या सृष्टीतले दिसत आहेत तुम्हाला? प्रोटिस्टा मधले आहेत. यस, राईट. आणि यातले एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले. तर सार्कोडिन्स काय येतं तुमचं? अमिबा. अमिबा हे कशामध्ये येतो? यस. स्पोरोझोन, प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम जे आपण मलेरियाचे मच्छर म्हणतो की नाही, ते आहेत. सिलिएट्स, वर्टिसेला. आणि झू फ्लॅजिलिट्स, लॅशमिनिया. आलं लक्षात? यस. सो आता याच्यावरनं तुमचं उत्तर बघा. झू फ्लॅजिलेट्स म्हणजेच काय, की यांना प्रचलनासाठी किंवा हालचालीसाठी लांब धाग्यासारखी रचना असते. आलं लक्षात? ज्याला आपण म्हणतो फ्लॅजिलेट्स, किंवा याला आपण म्हणतो कशाबिका. ठीक आहे. सार्कोडिन्स यांना असे आभासी पद असतात, जसं अमिबा. अमिबाला कसं शेपलेस असतो ना अमिबा. यस. आभासी पद असतात, म्हणून सुडो पोर्स आपण त्याला म्हणतो अमिबा, राईट. स्पोरोझोन्स यांच्यामध्ये प्रचलनासाठी काहीच नसतात, ते स्पोर्स तयार करतात. जसं इथे एक्झाम्पल कोणते आहेत? मलेरियाचे जंतू. आणि सिलिएट्स यांच्यामध्ये हालचालीसाठी एकदम सूक्ष्म हेअर लाईक स्ट्रक्चर असतं, स्माइल, याला आपण म्हणतो रोमके. आलं लक्षात? सीलिया. काय म्हणतो याला आपण? सीलिया. याचं एक्झाम्पल आहे वर्टिसेला किंवा पॅरामोशियम. हे सगळे सिलिएट्स आहेत, राईट. सो क्लिअर सगळ्यांना? यस. आणि ते याचे लॅशमेनिया, झू फ्लॅजिलेट्सचं उत्तर काय येणार आहे? मग तुमचं अचं 4 आहे, सार्कोडिन्स 3, स्पोरोझोन्स 2. तर ऑप्शन 3 इज द आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. सगळ्यात उंच ब्रायोफायटा कोणता? ठीक आहे. आता उंच ब्रायोफायटा, ब्रायोफायटा हा कोणत्या सृष्टीतला आहे? पहिले तर वनस्पती. बरोबर. वनस्पतीमध्ये आपण 3 गट बघतो.
थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. बरोबर. वनस्पती सृष्टीमध्ये आपण पहिले 3 गट बघतो क्रिप्टोगॅम्स मध्ये. ठीक आहे. थॅलो, ब्रायो आणि टेरिडोफायटा. तर ब्रायोफायटा हे पण असहवनी वनस्पती. दीज आर अगेन अव्हॅस्क्युलर असहवनी वनस्पती. का? कारण यांच्यामध्ये पण झॅलम आणि फ्लोएम नसतात, की रसवाहिनी जलवाहिनी नसते. लक्षात, यांच्यामध्ये पण मुळं, पानं, खोडं असं काहीच राहत नाही ब्रायोफायटा या वनस्पतीमध्ये. आलं लक्षात. तर हे ब्रायोफायटामध्ये येते. तर ब्रायोफायटाची सगळ्यात उंच कोणती आहे? डेकोसोनिया. हे सगळ्यात उंच वनस्पती आहे, 50 सेंटीमीटर उंची असते. आणि सगळ्यात सूक्ष्म किंवा सगळ्यात आखूड कोणती आहे ब्रायोफायटाचा आखूड? झुप्सिस. आलं लक्षात, जी फक्त 0.5 सेंटीमीटर एवढी आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके, चलो नेक्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन, संघ ॲनेलिडा संबंधी अयोग्य विधान निवडा. संघ ॲनेलिडा. ओके. ॲनिमल किंगडम, ॲनेलिडा. ॲनल म्हणजेच काय? ॲनल म्हणजेच काय? रिंग. ॲनल म्हणजेच काय? रिंग. रिंग म्हणजेच काय असं? तर यांचं जो शरीर असतं ना संघ ॲनेलिडामध्ये, हे सेगमेंटेड बॉडी असते, खंड मध्ये विभागलेली असते, म्हणून याला आपण म्हणतो ॲनेलिडा. ठीक आहे. तर ॲनेलिडा हे त्रिस्तरीय आहेत. यस, दे आर ट्रिप्लोब्लास्टिक. द्विपार्श्वसंमित, बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री म्हणजेच काय? की यांना कोणत्या तरी एकाच प्लेनला, कोणत्या तरी एकाच प्रतलाला कधी तुम्ही कापलं तर 2 समांतर भाग होतात, म्हणून याला आपण म्हणतो बायलॅटरल सिमेट्री. बरोबर. ते संघ ॲनेलिडाचे सजीव असेच आहेत. यस. सहसा उभयलिंगी, हर्मॅफ्रोडाईट. यस. उभयलिंगी म्हणजेच काय? एकाच शरीरामध्ये नर व मादी दोघं प्रजनन संस्था असतात, म्हणून याला आपण म्हणतो बायसेक्शुअल, किंवा त्याला अजून एक शब्द आहे हर्मॅफ्रोडाईट. हे सजीव फक्त गोड्या पाण्यात आढळतात का? नाही. लक्षात ठेवा, ॲनेलिडा यातले सजीव तुम्हाला गोड्या पाण्यात, खाऱ्या पाण्यात, निमखाऱ्या पाण्यात तिकडे आढळते. फक्त गोड्या पाण्यातच आढळतं असं नाही आहे. की यातले काही सजीव उभयचर पण आहेत. राईट. यस. सजीवात उत्सर्जनासाठी नेफ्रिडिया हा अवयव आहे. यस, नेफ्रिडिया. उत्सर्जनासाठी यांच्याकडे कोणता अवयव आहे? नेफ्रिडिया. सो याचं उत्तर काय आहे? हे ऑप्शन 3 इज द आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. चलो. इलेक्ट्रॉन वहन श्रृंखला, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ह्या अभिक्रियेत NADH2 पासून किती ATP मिळतात? तर किती ATP मिळतात? हे बघा, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही आपण जसं म्हणतो ना, की तुम्ही बघितलं असेल, जी पण आपल्या शरीरामध्ये एनर्जी तयार होते, ऊर्जा तयार होते, ATP तयार होते. राईट. तर याचे टप्पे आहे. पहिला टप्पा असतो ग्लायकोलायसिस, जी पेशीच्या कुठे होतो? सायटोप्लाझम मध्ये होत असतो. दुसरा टप्पा आहे क्रेब सायकल. लक्षात ठेवा, क्रेब सायकल. क्रेब सायकल हे कुठे होतो? पेशीच्या आतमध्ये, कोणत्या अंगकामध्ये? मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि तिसरा टप्पा आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, जे पण कुठे होत असतो? ही क्रिया पण कुठे होते? तंतुकणिकामध्ये, मायटोकॉन्ड्रियामध्ये. तर हे 3 टप्पे असतात. पहिला आहे ग्लायकोलायसिस, दुसरा आहे क्रेब सायकल, तिसरा आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. ग्लायकोलायसिस सायटोप्लाझम पेशीद्रव्यामध्ये होते हा टप्पा, आणि 2 टप्पे क्रेब सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम हे होतं तंतुकणिकामध्ये. हे लक्षात ठेवा. कधी आपण बघितले राज्यसेवामध्ये 2 प्रश्न ह्या टॉपिकवर विचारले गेले आहे. त्याच्या अगोदर प्रिलिम्समध्ये, कंबाईनच्या प्रिलिम्समध्ये याच्यावर क्वेश्चन्स विचारले गेले. सो इम्पॉर्टंट. राईट. सो त्याच्यामध्ये NADH2, ठीक आहे, याच्यापासून किती ATP मिळतात? तर दिस आर द एनर्जी करन्सीज. तर याच्यापासून NADH2 पासून 3 ATP तयार होतात. किती तयार होतात? 3 ATP तयार होत असतात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आणि एकंदरीत एक पूर्ण चेन जेव्हा होते, सर्क्युलेशन, ज्याला आपण सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये तुम्ही हे वाचतात, तर एकूण याच्यामध्ये किती ATP तयार होतात? 38. ते हे आता तुम्हाला लक्षात ठेवायचं नाही. फक्त NADH2 पासून 3 ATP, आणि याच्याच बरोबर अजून एक असतो FADH2, त्याच्यापासून किती तयार होतात? 2 ATP. ओके. आता फक्त एवढं सांगितलं आहे मी. ही खूप मोठा पूर्ण टॉपिक आहे, पण एवढं लक्षात ठेवा. राईट. चलो नेक्स्ट. आता मेदापासून किती ऊर्जा मिळते? मेद म्हणजे फॅट्स. ठीक आहे. तर मेदापासून किती ऊर्जा मिळते? तर 9 किलो कॅलरीज पर ग्रॅम. 1 ग्रॅम फॅट पासनं याचं कंप्शन केलं तर किती ऊर्जा तयार होते? 9 किलो कॅलरीज. आणि कार्बोदके आणि प्रोटीन पासनं 4 किलो कॅलरीज. 4. सर्वात जास्त कोणापासून होते? मेदापासून. क्लिअर. चलो नेक्स्ट असता, ज्या तापमानास पाण्याची वाफेने हवा संपृक्त होते त्यास काय म्हणतात? कोणत्या तापमानाला पाणी हे पूर्ण संपृक्त होऊन जाते? द टेम्परेचर ॲट विच द एअर गेट सॅच्युरेटेड. तर त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो? ड्यू पॉइंट, दवबिंदू.
असं तापमान की त्या तापमानाला पूर्ण हवा काय झाली आहे, बाष्पाने पूर्ण भरून गेली आहे, संपृक्त झालेली आहे. तर त्या तापमानाला आपण म्हणतो दवबिंदू, दिव पॉइंट. ओके, सी इम्पॉर्टंट आहे हे पण. आता एक न्यूमरिकल इथे घेतलंय, व्हेरी सिंपल न्यूमरिकल. हे वीज चमकल्यानंतर 5 सेकंदाने, आता इथे तुम्हाला दिलं काय आहे, टाइम दिला आहे 5 सेकंद. ठीक आहे, एका व्यक्तीला गडगडाट ऐकू आला तर त्या व्यक्तीपासून किती अंतरावर वीज चमकली असेल. इथे डिस्टन्स तुम्हाला विचारलेला आहे. ध्वनीचा हवेतील वेग किती दिला आहे, स्पीड दिलेला आहे तुम्हाला 340 मीटर पर सेकंड दिलेला आहे. ठीक आहे, आता डिस्टन्स विचारला आहे. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, स्पीड इनटू टाइम. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, स्पीड इनटू टाइम. स्पीड आहे ऑलरेडी 340 मीटर पर सेकंड आणि टाइम काय दिलेला आहे तुम्हाला 5 सेकंड. 340 करा आता मल्टिप्लाय बाय 1700. तर तुमचं किती अंतरावर उभा असेल तो मनुष्य 1700 मीटरवर. ओके, व्हेरी सिंपल क्वेश्चन. फक्त असे न्यूमरिकल्स आल्यावर बघा कंबाईनमध्ये आपल्याला वेळेचा खूप अभाव असतो, वेळ पुरत नाही. वाटत असेल की मला जमेल हा तर वेळ द्या, अदरवाईज एका सेकंदमध्ये कळलं तुम्हाला की आपल्याला जमणार नाही आहे तर लिव्ह इट. ठीक आहे, आणि ज्यांना जमत असेल, केली असेल प्रॅक्टिस, तर तुम्ही पहिले काय करायचं ना, एक्झॅक्टली तुम्हाला दिलं काय आहे प्रश्नामध्ये, दिलेलं काय ते लिहून घ्या, म्हणजे फॉर्म्युला लगेच सुचतो. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट क्वेश्चन. हां, सी अगेन एक क्वेश्चन आपण घेतलाय, व्हेरी सिंपल अगेन. एक बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर 50 सेंटीमीटर आहे. किती आहे फोकल लेंथ, 50 सेंटीमीटर फोकल लेंथ. याला आपण काय म्हणतो, नाभीय अंतरला फोकल लेंथ म्हणतो, 50 सेंटीमीटर. याला मीटरमध्ये करायचं असेल तर मी 0.5 मीटर लिहू शकते. यस, राईट. त्याचा भिंगांक काढा, तर त्याची पॉवर ऑफ द लेन्स विचारली तुम्हाला, तर भिंगांक काढा विचारला आहे. यस, राईट. आता बघा पॉवर ऑफ द लेन्सचा फॉर्म्युला काय, 1/f. पॉवर ऑफ द लेन्सचा फॉर्म्युला काय, P इज इक्वल टू 1/f. ठीक आहे, आता पॉवर ऑफ द लेन्स विचारली आहे 1, आणि फोकल लेंथ ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे, जी मी 50 सेंटीमीटरचं कशामध्ये केलं, मीटरमध्ये, 0.5 मीटर. राईट, डिवाइड करा, तुमचं उत्तर काय येतं आहे 2 डायोप्टर. तर उत्तर काय येणार तुमचं 2D. डी म्हणजेच काय, डायोप्टर. पॉवर ऑफ द लेन्स कोणत्या युनिटमध्ये मोजली जाते, डायोप्टरमध्ये. ओके, तर लेन्स, पॉवर ऑफ द लेन्सचं युनिट काय आहे, डायोप्टर, म्हणून इथे आपण काय लिहिलेलं आहे 2D. ओके, चलो नेक्स्ट आता जोड्या लावा. सी इथे एक म्हणतो ना आपण, इथे दिलेला आहे तुम्हाला एक प्रकारचं ऍप्लिकेशन टाईप आहे हे, राईट. कार्बनी वयम आपण कशासाठी वापरलं जातं, कार्बन डेटिंग. यस, पुरातन शास्त्र, बरोबर. जे पण एकदम प्राचीन वस्तू असेल त्यांचं वय काढायचं असेल त्यावेळेस आपण हे करतो, राईट. कॅथोड किरण, कॅथोड किरण क्ष किरणांची निर्मिती. ओके, क्लिअर सगळ्यांना. यस, ठीक आहे. सो आता केंद्रकीय विखंडन, ब्रेकडाऊन, अणुबॉम्ब, बरोबर, म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन, तुकडे होणे, फ्युजन. आणि केंद्रकीय सम्मेलन, न्यूक्लिअर फ्युजन कशामध्ये होते, सौर ऊर्जा, राईट. तर उत्तर आहे ऑप्शन 1. ठीक आहे, हे बघा अणुबॉम्ब आहे किंवा जे पण अणुऊर्जा प्रकल्प असतात ना आपल्या ॲटॉमिक एनर्जी, तर तिथे कोणती प्रक्रिया होते, केंद्रीय विखंडन. आणि सौर ऊर्जा निर्मितीमध्ये सूर्यामध्ये एवढी प्रचंड ऊर्जा कशामुळे आहे, कारण तिथे सतत काय चालू आहे, केंद्रीय संमेलन. क्लिअर, तर ऑप्शन 1 इज द आन्सर. आता सी, अंतर्वक्र भिंगामुळे मिळणारी प्रतिमा. अंतर्वक्र म्हणजेच याला इंग्लिशमध्ये आपण लिहितो कॉन्केव्ह लेन्स. तर याच्यामुळे मिळणारी प्रतिमा कशी इमेज तयार होते. ठीक आहे, तर हे कायम हे पॉइंट लक्षात ठेवा, कधी पण तुम्हाला अंतर्वक्र भिंग विचारलं तर किती काही वेगळे ऑप्शन्स असले तरी याचं उत्तर, कारण की नेहमी अंतर्वक्र भिंगापासून मिळणारी प्रतिमा ही नेहमी आभासी असते, व्हर्च्युअल असते आणि कायम सुलटी असते, आणि जी वस्तू असते त्याच्यापेक्षा ही डिमिनिश्ड म्हणजे आकाराने छोटी दिसते. तर अंतर्वक्र भिंगामुळे मिळणारी प्रतिमा ही नेहमी आभासी आणि सुलटी असते. तर ऑप्शन 1 इज द आन्सर. हे पाठ करून ठेवा, अंतर्वक्रचं हेच असणार आहे काय. ओके, आभासी म्हणजेच काय की ही मागे तयार होते, लेन्सच्या मागे तयार होत असते ही इमेज, आले लक्षात. त्याच्यामुळे याला आपण व्हर्च्युअल म्हणतो, आभासी म्हणतो. समजा लेन्सच्या ही पुढे तयार झालेली असते ना, तर याला आपण काय म्हटलं असतं, रिअल म्हटलं असतं. ठीक आहे, वास्तव. ठीक, ओके. नेक्स्ट आता
विन्सवाहक इन्सुलेटर म्हणून हा पदार्थ वापरतात. आता इथे तुम्हाला पहिले तर इन्सुलेटर काय असतात हे माहीत असेल तर समजेल की काय आहे, राईट. तर विन्सवाहक इन्सुलेटर म्हणून कोणाचा वापर करतात? अभ्रक. इंग्लिशमध्ये याला आपण म्हणतो मायका. अगेन इतर इन्सुलेटर्स कोणते आहेत? प्लास्टिक, रबर, हे काय आहेत? इन्सुलेटर्स आहे. का? कारण यातनं चार्जेस जे असतात ना, करंट असतो ना, हा पास होत नाही. चार्ज एका पॉईंटकडनं दुसऱ्या पॉईंटकडे चार्ज जे असतात ना, करंट जो असतो तो जात नाही. लक्षात, म्हणून याला आपण म्हणतो इन्सुलेटर्स. बाकी इथे जे ऑप्शन्स दिले, लोखंड, सोने, तांबे, हे काय आहेत? मेटल्स आहे, धातू आहे. यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स एका टोकाकडनं दुसऱ्या टोकाकडे सहसा इझिली वाहून जातात ना. येस, हे म्हणून धातू आहेत. ठीक आहे. या इन्सुलेटर्समध्ये चार्ज जो असतो ना, चार्ज, इलेक्ट्रिक चार्ज किंवा करंट, हा एका टोकाकडनं दुसऱ्या टोकाकडे जात नाही. ओके, याला आपण म्हणतो विन्सवाहक. ओके, नेक्स्ट आता पितळ हा डॅश द्रावणाचा प्रकार आहे. कोणत्या द्रावणाचा प्रकार आहे पितळ? पहिले तर पितळ म्हणजेच काय? पितळचे भांडे तुम्ही बघितलं असेल ना, दॅट इज ब्रास. आणि ब्रास म्हणजेच काय? कॉपर प्लस काय असतं याच्यामध्ये? झिंक, तांबे आणि जस्त. याला आपण काय म्हणतो? ब्रास. बरोबर, येस. तांबे हे काय आहे? धातू आहे ना, म्हणजेच धातू आहे, म्हणजे हे काय? स्थायू आहे. जस्ट हे पण धातू आहे, म्हणजे हे पण काय आहे? स्थायू आहे. तर हे कोणतं द्रावण होणार मग? स्थायू मध्ये स्थायू. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. क्लिअर? चलो नेक्स्ट. मी खूप जास्त डिटेल एक्सप्लेनेशन देत नाही आहे. आता इम्पॉर्टंट तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल किंवा डोळ्याकडनं काही पॉईंट्स निघून जातील, म्हणून मी हे तुमचं घेत आहे आता. ओके, खूप डिटेल एक्सप्लेनेशन तरी इम्पॉर्टंट मी सगळं सांगते तुम्हाला, राईट. आधुनिक आवर्त सारणी ह्यावर आधारित आहे. ओके, आधुनिक म्हणजेच मॉडर्न पिरियडिक टेबल कशावर बेस्ड आहे? येस, हे जे मॉस्लेने दिलं होतं तर ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट्स कशावर बेस्ड आहे? ते अणु अंकवर, ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट्सवर आधुनिक आवर्त सरणी. क्लिअर सगळ्यांना? येस. ऑक्टेव्ह रूल्स नो. मूलद्रव्याचे ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट्स नाही. ट्रायड, डोबेनियसचं ट्रायड नाही, हे वेगळे आहेत. हे सगळं ॲटॉमिक मासवर आधारलेले होते. पण मॉस्लेने जो टेबल दिला हा कशावर आधारलेला होता? त्याने जे पण मूलद्रव्य होते यांना ॲटॉमिक नंबरच्या आधारावर रचले होते. बरोबर, तर ऑप्शन 2 इज द आन्सर. ओके, चलो मग आज आपण इथेच थांबूयात. एक मिनिट, अजून एखादा प्रश्न आहे का? चलो, हा एक प्रश्न आहे, तो घेऊन घेऊयात, मग थांबूयात. ओके, योग्य विधान निवडा. पिरियडिक टेबलवरच आहे हा पण, सो घेऊयात. हे मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनची सररूपणाच्या आधारे आवर्त सरणीची विभागणी 4 खंडांमध्ये केलेली आहे. येस, किती खंडांवर केलेली आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या अनुसार मूलद्रव्यांचे किती ब्लॉक्स पाडले आहेत? तुम्ही कधी पिरियडिक टेबल बघितला तर तुम्ही बघतात एस, पी, डी, एफ असे 3 ब्लॉक्स पाहतात की नाही तुम्ही? राईट, येस. तर एस, पी, डी, एफ हे 4 ब्लॉक्स आपण बघतो. हे कशावर आधारलेले आहेत? डिपेंड ऑन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, राईट. आता नेक्स्ट, एस खंड, डी खंड आणि एफ खंड हे सर्व धातू आहेत. येस, हे सर्व धातू आहे. एस, डी, एफ हे त्या सगळ्या खंडांमध्ये तुम्हाला धातू बघायला मिळतील. फक्त पी हा जो खंड आहे ना, याच्यामध्ये सगळे आहेत. या खंडामध्ये तुम्हाला धातू पण बघायला मिळतात, अधातू मूलद्रव्य पण बघायला मिळतात, आणि धातू जसे आपण अलॉय, मेटलॉइड्स म्हणतो की नाही, मेटलॉइड्स धातूस दृश्य, ते पण बघायला मिळतात. म्हणजे ज्याच्यामध्ये धातू अधातू दोघांचे गुणधर्म आहेत हे पण बघायला मिळतील पी खंड या खंड ब्लॉक मध्ये. ओके, सो दिस इज राईट. ठीक आहे, तर म्हणजे दोघंही विधान योग्य आहे. तर अ, ब दोन्हीही योग्य आहेत. ऑप्शन 3 इज द आन्सर. क्लिअर? चलो मग आज आपण इथेच थांबूयात. उद्या परत आपण एक सेशन करूयात. आणि तुम्हाला अजून काय असेल की मॅम एक्झामच्या आदल्या दिवशी, म्हणजे तुमची 26ला एक्झाम आहे तर 25ला एक जिओग्राफीची रिव्हिजन घ्या. गरज असेल, वाटत असेल तर मला सांगा. तर मी 25ला तुमची एक जिओग्राफीची 1च तासाचा सेशन कंप्लीट करेल. तो क्वेश्चन आन्सर स्वरूपात नसेल, फक्त इम्पॉर्टंट पॉईंट्स मी त्याच्यात घेईन. पण तुमची इच्छा असेल तरच आपण ते कंप्लीट करूयात, राईट. चलो, सो सगळ्यांनी पहिले तर लाईक करा, शेअर करा, आणि प्लीज फीडबॅक देत चला. नक्की फीडबॅक देत चला आणि शेअर पण करत चला. ओके, चलो मग बाय, थँक्यू, टेक केअर.